मी मनोज भाले, जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ. हो, आपले राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या आमच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आज 16 जून रोजी आम्ही जात प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावं आणि आमचे जात वैधता प्रमाणपत्र आम्हाला रक्तनात्यातील प्रमाणपत्र मिळावे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आज निवेदन देऊन साहेबांना शिफारस करण्यासाठी संबोधित केलं. कोणतं जात प्रमाणपत्र कोणतं नाव? कोळी महादेव. कोळी महादेव हे जात आपल्या आमच्या अगोदरच आहे, पण आम्हाला जाचं काठी लावलेले आहेत आणि आमच्या आत्तापर्यंतच्या लेकरांना म्हणजे जात प्रमाणपत्र मिळत नाहीत आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामधून याच्यामधून चाललो आहे की एवढी जाचं काठी किंवा 50 वर्षाचा पुरावा म्हणा किंवा काय असं अटी लावून शासनाने आम्हाला त्रासात टाकलेला आहे आणि त्या गोष्टी सगळ्या आमच्या शासन स्तरावर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील व आमचे युवा अध्यक्ष चेतनदादा पाटील यांनी मंत्रालय लेवल पाठपुरावा करत आहेत. तरी ते 2023ला आमचे आपले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक होऊन ते सगळं आपले त्या स्तरावर झालेलं आहे. परत तरी पण अद्याप त्याचा शासन निर्णय झालेला नाही, म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देऊन त्यांच्या मार्फत शिफारस करण्याची आम्ही निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. काय निवेदन दिलंय आपण? आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे धाराशिव जिल्ह्यातले सर्व कोळी बांधव आणि भगिनी मिळून आमच्या वैधता प्रमाणपत्रासाठी आमच्या हक्कासाठी मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनामध्ये पूर्वी जे मीटिंग झाली होती ती 20/10/2023 रोजी त्या मीटिंगचा संदर्भ देऊन आम्ही त्या निवेदनामध्ये आमच्या वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं आणि आमचे कास्ट काढण्यासाठी आम्हाला कुठे अडचण येऊ नये या संदर्भामध्ये आम्ही सरांना निवेदन दिलेलं आहे. आणि हे निवेदन ऑल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे देण्यात आलेलं आहे. कारण जेव्हा हे मीटिंग झाली राज्यस्तरावरती तेव्हा सरांनी निर्णय घेतला होता की याचा आपण लवकरात लवकर पाठपुरावा करू, पण अद्यावत आत्तापर्यंत कुठलाच पाठपुरावा झालेला नाही आहे. आणि आत्ता उच्च शिक्षणासाठी जे आमचे कोळी बांधवांची मुलं आहेत ते त्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि मोठमोठ्या पदावरती जाण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत शिक्षण आणि त्या शिक्षणाला त्या कास्ट व्हॅलिडिटीमुळे व्यत्यय येत असल्यामुळे आमचे सर्व कोळी बांधवांची मुलं मागासलेले आहेत आणि त्या मागासलेल्या मुलांना न्याय मिळवण्यासाठी म्हणून आज आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. जर याच्यामध्ये आम्हाला सक्सेस नाही झालं तर याच्यापुढे आम्ही जाऊन राज्यस्तरापर्यंत आंदोलन करण्याचा इशारा देऊ इच्छितो शासनाला. तुम्ही काय निवेदनात काय मागणी केली तुमची? निवेदनामध्ये प्रथमतः आमची अशी मागणी आहे की वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. जाचक अटी न ठेवता कुठल्याही प्रकारची अट न ठेवता सरळ पद्धतीने आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, ज्या त्या जिल्ह्याला मिळाले पाहिजे. कारण आमचं विभाग औरंगाबाद केल्यामुळे खूप त्रास होतो आमच्या लोकांना आणि त्या विभागापर्यंत पोहोचता कोर्टाच्या तारखा करता आमचे बरेचसे मुलं वृद्ध होऊन गेले, त्यांना नोकरीमध्ये सेवा मिळाली नाही. उदाहरणार्थ माझं पाहता मी स्वतः एका सर्व्हिसमध्ये आहे. आत्तापर्यंत माझे 32 वर्ष उलटून गेले. मी कंत्राटी पद्धतीने आहे. फक्त माझं वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे जर राहिलं असते तर आज मी BDO या पदावरती असले असते. कारण मी प्रत्येक ह्याच्यामध्ये परिपूर्ण आहे, पण माझी एकच पात्रता नसल्यामुळे वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणातून डावललं गेलं. अशा पद्धतीनं बऱ्याचशा बांधवांचं बऱ्याचशा भगिनींचं वाटोळं होत आहे. तर असं होऊ नये यासाठी म्हणून आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व कोळी बांधव आणि भगिनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन एकत्र निवेदन देण्यात आले. काय म्हणले सर? तुम्हाला काय म्हणले? काय आश्वासन? सरांना आमचं बोलणं झालं. सरांची म्हणजे आम्हाला सहमती आहे आणि हे संदर्भ देऊन आम्ही पुढे त्याचा पाठपुरावा करू असं सर म्हणाले.